विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त राहुरी शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। राजवाडा येथील समाज मंदिरात उत्सव समितीचे अध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या उपस्थितीत तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। जय भीम मित्रमंडळाच्या वतीनं समाज मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। यामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम, राज्यस्तरीय भीम काव्य स्पर्धा, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त व्याख्यान, जादूचे प्रयोग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, महाआरोग्य शिबिर, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम, निबंध, वक्तृत्व आणि ग्रुप डान्स स्पर्धांचा समावेश होता। तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील वृद्धाश्रमात फळे आणि मिठाईचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। 14 एप्रिल रोजी सकाळी मानवंदना कार्यक्रमानं जयंती उत्सवाची सुरुवात झाली। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, अक्षय कर्डिले, रावसाहेब खेवरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, तहसीलदार अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, नगरसेवक सोन्याबापू जगधने, राजेंद्र उंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी मौलाना आझाद नगर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीनेही डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष ठरला। सायंकाळी अध्यक्ष विलास नाना साळवे आणि उपाध्यक्ष पिंटू नाना साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय भीम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलेत। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।